विदर्भात गणपतीच्या वेळेस ही पूजा प्रत्येकाच्या घरी केली जाते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. 10 दिवसाच्या गणपतीमध्ये आजचा दिवस तिसरा. तर आमच्या विदर्भात गणपती बाप्पा बसले का प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची कथा आणि होमपूजा हे तर फिक्सच राहते. तर मग आपलाही दिवस आला ना. आज आमच्या घरी होती सत्यनारायणची कथा आणि होमपूजा. तर घरी पूजा आहे म्हटल्यावर सकाळीच कामाला लागा ना. टापट आंब्याचे पानं आणले, पूर्ण चौरंगाला आंब्याच्या पानं लावून टाकले, कारण विशेष नाही पाहिजे नंतर का भाऊ काम नाही गेले ना. इकडे पप्पाने पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. तर प्रॉपरली विधिवत पूजा की जर असली, इकडे गणपती बाप्पाची पण पूजा केली. फायनली आपला आजच्या पूजेचा प्रसादही रेडी झाला होता. कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये सांगा. आता आपली पूजा सुरू झाली. सुरुवातीला सत्यनारायणची कथा आहे, त्यानंतर होम आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पप्पाच्या हातून कथा वाचन चालू आहे भाऊ. यावेळेस पूजेत बसाचा मानही आपलाच होता, म्हणून मस्त पूजा केली. सत्यनारायणाची पूजा झाली आणि आता सुरुवात झाली होती होम पूजेसाठी. म्हणून मम्मी आली होती आहुती द्यायला आणि सोबत आपला मित्र होता भाऊ पुण्यावरून आलेला कृष्णा. मस्त होमपूजा वगैरे आटपली, आरती वगैरे गेली आणि आनंदात आपली सत्यनारायणाची पूजा समाप्त झाली. पूजेनंतरच्या प्रसाद मध्ये आज मस्त पुरणपोळी होती. मस्त कृष्णांना मस्त जेवलो. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.